जागतिक महिला दिनानिमित्त आजचा हा हेरिटेज वॉक आपण ऑर्गनाईज केला होता आणि या हेरिटेज वॉक भिडेवाडा मुलींची शाळा ते लाल महाल असा हा सगळा जो आपला वारसा पाहिला आणि ज्या महाराष्ट्राला कर्तबगार स्त्रियांचा जो वारसा लाभलेला आहे त्याच्या इतिहासाची उजळणी आपण प्रत्यक्ष वारसा स्थळं पाहून केली आणि आत्ताच्या या कार्यक्रमामध्ये स्लाईड शोद्वारे आपण महाराष्ट्रातल्या अनेक कर्तबगार स्त्रियांचा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तबगार स्त्रियांचा आढावा घेतला। ही यादी खरं तर न संपणारी आहे। महाराष्ट्राला एक सशक्त कर्तबगार अशा स्त्रियांची मांदियाळी लाभलेली आहे आणि ती अक्षरशः प्राचीन काळापासून ते आजतागायत। म्हणजे संत मुक्ताबाई ही आपली 12व्या शतकामध्ये ओव्या अभंगांनी अनेकांचं प्रबोधन करत होती। तेच आज एखाद्या चळवळीतली स्त्री जेव्हा सगळ्यांसमोर येऊन संघर्ष करत राहते किंवा स्वातंत्र्याचा पुकारा करत भाषण देत राहते, ही सगळी महाराष्ट्राला लाभलेली जी परंपरा आहे ती महाराष्ट्रातल्या कर्तबगार स्त्रियांची जी परंपरा आहे ती खरंच महाराष्ट्राला भाग्यवान अशी ठरवणारी आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या या स्त्रियांचा कर्तबगार स्त्रियांचा हा जो काही आपण आढावा आज घेतला तो आपल्या दैनंदिन जगण्यासाठी आणि इथून पुढच्या भविष्यासाठी एक आदर्श निर्माण करणार आहे। आजच्या या कार्यक्रमाचं दुसरं औचित्य म्हणजे काल महिला दिनानिमित्त काल आपण 8 तारीख आपण महिला दिन साजरा केला। त्यासोबतच काल डॉक्टर राजा दीक्षित सर यांचा देखील जन्मदिवस होता। त्यानिमित्ताने आज आपण त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर राजा दीक्षित सरांची ओळख करून देणं ही माझ्यासाठी एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून फार आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे। तर ती संधी मला राऊत सरांनी दिली त्यासाठी मी आधी त्यांचे विशेष आभार मानतो आणि राजा दीक्षित सरांविषयी 2 शब्द बोलतो। राजा दीक्षित सर हे साक्षेपी इतिहासकार आहेत, इतिहासाचे मोठे अभ्यासक आहेत आणि मराठी विश्वकोश मंडळ आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना असेल, मराठी विश्वकोश मंडळाचे ते माजी अध्यक्ष राहिलेले आहेत। आज जर का तुम्ही गुगलवरती माहितीचा शोध जर का घ्यायला सुरुवात केली आणि तुम्हाला ऑथेंटिक माहिती हवी असेल, ती मराठीमधून हवी असेल, तर त्यासाठी आज मराठीमध्ये मराठी विश्वकोश हा एकमेव पर्याय आपल्याला इंटरनेटवरती उपलब्ध जो झालेला आहे त्या सगळ्या कार्यामध्ये दीक्षित सरांचं आणि त्यांच्या अगोदर ज्या संपादकांनी मराठी विश्वकोश मंडळाचं पद ते भूषवलेलं आहे, अगदी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींपासून ते दीक्षित सरांपर्यंत, अशा ह्या सगळ्या मांदियाळीचं हे सगळे योगदान आहे जे आपल्याला माहितीच्या संदर्भात खूप महत्त्वाच्या प्रमाणात उपलब्ध झालेलं आहे। दीक्षित सरांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे, ज्ञानाचं लोकशाहीकरण झालं पाहिजे। त्या अनुषंगाने दीक्षित सरांनी संपूर्ण ज्ञानदानाचं आणि अध्ययनाचं काम त्यांच्या संपूर्ण आयुष्यात केलेलं आहे। त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात शिकवलेलं आहे। त्याचबरोबर त्या अनेक विभाग प्रमुख पदं त्यांनी सांभाळलेली आहेत। त्यामध्ये विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखा विभागाचे ते विभाग प्रमुख होते, विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे ते माजी विभाग प्रमुख होते आणि त्यासोबतच पुणे विद्यापीठामध्ये इतिहास विभागात अत्यंत महत्त्वाचं एक पद त्यांना बहुमानाने विद्यापीठानेच दिलेलं आहे। तर ते पद म्हणजे नक्की काय, तर एमिरेट्स प्रोफेसर। संपूर्ण विद्यापीठामध्ये म्हणजे प्रोफेसरची एक ग्रेड असते, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, त्यानंतर प्रोफेसर आणि त्या उपर सगळ्यात जास्त काम करणारं इतिहासाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान ज्यांनी दिलं असेल त्यांना विद्यापीठ हे एमिरेटस प्रोफेसर ही पदवी बहुमानाने देते। त्यापैकी इतिहास विभागामध्ये फक्त आजतागायत मागच्या 50-60 वर्षांच्या इतिहासात फक्त 2 प्राध्यापकांना एमिरेटस प्रोफेसर ही पदवी बहुमानाची पदवी मिळालेली आहे। त्यामध्ये अरा कुलकर्णी आणि फक्त राजा दीक्षित सर यांचं नाव आपल्याला फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि फर्ग्युसन महाविद्यालयात असतानाच राऊत सरांचे ते गुरुजी राहिलेले आहे। त्यानंतर YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण विद्यापीठ यामध्ये देखील त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे पुस्तकांच्या बाबतीत आणि शिकवण्याच्या बाबतीत आहे। त्यांचे ग्रंथ म्हणजे इतिहासकाराची खरी ओळख ही त्यांच्या ग्रंथातून आपल्याला होते। त्यांच्या ग्रंथांकडे जर का आपण लक्ष दिलं तर इतिहास, समाजविचार आणि केशवसूत हा त्यांचा MPhilचा प्रबंध, ज्याला
त्या काळामध्ये ओ ग्रेड विद्यापीठात असतागत कोणालाही ओ ग्रेड प्रबंधाला मिळालेला नाही. तो त्यांना ओ ग्रेड मिळाला. पण त्या पुस्तकाचं म्हणजे त्यांच्या छोट्या प्रबंधाचं पुस्तकात रूपांतर खुद्द नारायण सुर्वे यांनी त्यांच्या हस्ते ते प्रकाशित केलं. आणि इतिहासाकडे बघण्याचा आणि साहित्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी त्यांच्या संशोधनातून दिला. पुढे त्यांनी जी PhD केली ती 19व्या शतकातील महाराष्ट्र मध्यम वर्गाचा उदय. मध्यम वर्गाचा उदय हा त्यांच्या अभ्यासाचा एक खूप महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. आणि जर का तुम्ही पाहिलं तर आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करतो, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ यशस्वी होण्यामागं मध्यम वर्गाचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि आजच्या काळामध्ये ज्यावेळी इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात बूस्ट होते किंवा इकॉनॉमी सामाजिक आणि आर्थिक परिप्रेक्ष्यातून जर का आपण पाहायला गेलं तर देशामध्ये सगळ्यात जास्त जर का योगदान किंवा प्रभाव कुठला गट टाकत असेल तर तो मध्यम वर्ग असतो. त्या मध्यम वर्गाचं जीवनमान कसं आहे तो अभ्यास आपल्याला देशाचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहावा लागतो. त्याचा खूप मोठा परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रावरती होत असतो. त्यामुळे मध्यम वर्गाचा अभ्यास हा एक खूप महत्त्वाचा अभ्यास विषय त्यांनी त्यांच्या संशोधनाद्वारे पुढे आणून तो आता खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक चर्चेचा अभ्यासीय चर्चेचा विषय झालेला आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाचा इतिहास सरांनी लिहिलेला आहे. तो अत्यंत सुंदर लिहिलेला आहे. मी स्वतः तो वाचलेला आहे. तर पुणे विद्यापीठाचा इतिहास म्हणजे आपली जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे तर त्याचा संपूर्ण इतिहास तो स्थापनेपासून ते 2000पर्यंतचा जो काही इतिहास त्यांनी लिहिलेला आहे तो अत्यंत वाचनीय महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्यांनी काही ग्रंथांचं संपादन केलेलं आहे. ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रार्थना समाजाचा इतिहास, आपल्या सगळ्या हेरिटेज वॉकमधून आपण प्रार्थना समाजाला भेट अनेकदा दिलेली असेल. प्रार्थना समाज ज्याची स्थापना तरखडकरांनी केली आणि ती पुढे रानडे आणि भांडारकरांनी ती वृद्धिंगत केली. तर रानडे आणि भांडारकरांच्या विचारांचं एक प्रकारे मूर्तिरूप म्हणून मी राजा दीक्षित सरांकडे बघतो. कारण की प्रार्थना समाजाचा इतिहास संपादित करत असताना मुळातच रानडे किंवा भांडारकर यांच्या विचारांचं अवलोकन ते आयुष्यभर करत आलेले आहेत. त्यानंतर आधुनिक भारताचा आणि चीनचा इतिहास सरांनी लिहिलेला आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. आधुनिक भारताचा इतिहास म्हणून एक ब्रिटिश कालखंडावरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर काही पुस्तकांमध्ये त्यांचे फार महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण असे लेख समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये इतिहासातील नवे प्रवाह हा एक महत्त्वाचा ग्रंथ जास्वंदी वांबुरकर यांनी संपादित केलेला आहे. तर त्याच्यामध्ये प्राच्य प्रणाली आणि इतिहास किंवा प्रादेशिक इतिहास यांसारखे अत्यंत सुंदर लेख सरांनी, अभ्यासीय लेख आणि सुंदर लेख ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या अभ्यासाच्या क्षेत्रात मांडल्या जातात. पण सरांच्या बाबतीत ते अद्वैत झालेलं असं मला वाटतं की ते त्या लेखामधली जी सुंदरता आहे ती मात्र ती कधीच ढळून देत नाहीत. इतिहासावरती जरी ते लिहित असले तरी देखील त्यातला वृक्षपणा ते बाजूला सारून त्याच्यामध्ये पण एक सुंदरता ते त्यांच्या लिखाणातून आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे बालभारतीची पाठ्यपुस्तकं. तर बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचं जे लिखाण आहे ते त्यातल्या अनेक पाठ्यपुस्तकांचं लिखाण दीक्षित सरांनी केलेलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक पुस्तकांचं संपादन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये माणसाची गोष्ट नावाचं जे इतिहासाचं पुस्तक आपण इयत्ता 3रीसाठी अभ्यासलं असेल, माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी 2000 नंतरच्या काळामध्ये ते अभ्यासाला त्यांनी ते घेतलं असेल. तर ते माणसाची गोष्ट हे पुस्तक राजा दीक्षित सरांनी लिहिलेलं आहे अगदी त्यांच्या तरुण वयाच्या काळामध्ये. आता राजा दीक्षित सर आणि महिला दिन ह्या दोन गोष्टींमध्ये पण फार साम्य आहे. कारण की राजा दीक्षित सरांचा जो काही दृष्टिकोन राहिलेला आहे तो लिंग ह्याच्या पलीकडे जाऊन किंवा माणसाला माणूस पाहण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. त्यांच्या आयुष्यामध्येच, त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यामध्येच त्यांनी जे काही आजपर्यंत अभ्यासलेलं आहे किंवा इतिहासाच्या अभ्यासातून त्यांना जे काही जाणवलेलं आहे ते त्यांनी प्रस्तुत करण्याचा, ते त्यांनी वाढवण्याचा, वृद्धिंगत करण्याचा आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न प्रत्येक त्यांच्या कृतीतून केलेला आहे. तर तो कसा, तर राजा दीक्षित सरांनी माणसाचा इतिहास म्हणून जे पुस्तक लिहिलं यामध्ये अत्यंत छोटी गोष्ट आहे पण ती किती परिणामकारक आहे ह्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो की बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचा, इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचा एक वर्षापूर्वी मी संशोधनासाठी विषय घेतला होता. तर ते संशोधन करत असताना राजा दीक्षित सरांनी त्या धड्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घातलेली आहे. माणूस असं म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर पुरुष आकृती उभी राहते. आपण
एखाद्याला म्हणताना म्हणजे स्त्रियांकडे बघताना होतं त्या बाई आहेत, माणूस आपण पुरुषाला संबोधतो, पण माणूस ही दोन्ही म्हणजे सगळ्यांनाच वापरलेला शब्द आहे. तो राजा दीक्षित सरांनी त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये माणसाची गोष्ट लिहित असताना पहिल्या प्रकरणामध्ये सगळ्यात शेवटची ओळ त्यांनी घातलेली आहे की माणसाचा इतिहास हा म्हणजे पुरुषांचा इतिहास नव्हे, तो स्त्रियांचा, मुलांचा, मुलींचा असा इतिहास आहे. तर ही गोष्ट त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये अगदी इयत्ता 3रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये घातलेली. त्यामुळं राजा दीक्षित सरांचा एकूण दृष्टिकोन काय आहे तो आपल्याला समजून येतो आणि त्यांना काय अपेक्षित आहे समाजाकडून, समाजामध्ये काय बदल अपेक्षित आहे हे आपल्याला दिसून येतं. पुढं इतिहास वाङ्मय नावाचा त्यांनी एक लेख मराठी वाङ्मयाचा इतिहास हा अनेक खंडांमध्ये प्रकाशित झालेला आहे. तर त्याच्यामध्ये इतिहास वाङ्मय म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहास वाङ्मय कशा प्रकारे लिहिलं गेलेलं आहे त्याचा त्यांनी अत्यंत संशोधनात्मक आढावा त्या लेखामध्ये घेतलेला आहे. त्या लेखामध्ये घेत असताना आपल्या महाराष्ट्राला अनेक कर्तबगार महिला त्यांचं कार्यकर्तृत्व आपल्याला लाभलेलं आहे, पण खास इतिहासाच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला अनेक स्त्रिया उतरलेल्या दिसतात. तरी देखील राजा दीक्षित सर त्या सगळ्या लेखामध्ये एक पॅराग्राफ फक्त आपल्याकडे अजून रोमिला थापरांसारखी स्त्री इतिहासकार होणं आवश्यक आहे हे अट्टहासाने मांडतात आणि अपेक्षेने ती अपेक्षा व्यक्त करतात. अशा प्रकारचा दृष्टिकोन त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला जागोजागी आलेला दिसतो आणि स्त्रियांच्या बाबतीतला जो दृष्टिकोन आहे त्यांना सबळ करण्याचा, त्यांना प्रोत्साहित करण्याचा हा त्यांच्या कार्यातूनच आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जास्वंदी वांबुरकर यांसारख्या ज्या खूप मोठ्या स्त्रीवादी अभ्यासिका इतिहासकार आहेत त्या राजा दीक्षित सरांच्या विद्यार्थिनी आहेत किंवा आज पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या ज्या विभाग प्रमुख आहेत श्रद्धा कुंभोजकर त्या देखील राजा दीक्षित सरांच्या त्या विद्यार्थिनी राहिलेल्या आहेत. त्यामुळे राजा दीक्षित सर आणि महिला दिन हे खूप सुंदर औचित्य आपण हे साधण्याचा आज प्रयत्न करत आहोत आणि राजा दीक्षित सरांना सन्मानित करण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्याद्वारे करीत आहोत. तर मी गुरव सरांना विनंती करतो की त्यांना पुस्तक भेट देऊ, राजा दीक्षित सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी द्याव्यात आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य प्राध्यापक गुरव सर त्यांनी पायंडा घालून दिला आहे थोडक्यात बोलण्याचा. तेव्हा तुम्हाला ऐकायचं म्हणून लवकर बघलं जातं. मी फार वेळ बोलणार नाही. आमच्याकडे विद्यापीठामध्ये आमचा जो तास असतो, विद्यापीठाचा तास असतो तो 2 घड्याळी तासांचा असतो. तर ती सवय की मी इथे वापरणार नाही. 5-10 मिनटं आपल्याशी थोडंसं मनोगत माझं व्यक्त करणार आहे. तर प्राचार्य गुरव सर आणि या महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख आणि ज्यांचा मला अतिशय अभिमान वाटतो असे माझे विद्यार्थी असणारे आमचे राऊत सर, गणेश राऊत. इथे आता ही पुढची पिढी आहे, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी ती पिढी आहे ही ज्यांनी माझा अतिशय गोड परिचय करून दिला. अतिशयोक्ती अलंकाराचा खूप छान वापर केला. तर गणेश कुटवण आणि इथे जमलेल्या वारसाप्रेमी बंधू भगिनी, प्रथमतः आज या ठिकाणी मला जे सत्कारित केलं या महाविद्यालयाने त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. अर्थात खरं म्हणजे वयाची 70 वर्ष पूर्ण करणं ह्यात काही कर्तृत्व आहे अशातला भाग नाही. ती आपोआप पूर्ण होतं. म्हणजे ठीक आहे, आपल्याला त्यात काही कर्तृत्व आपलं नसतं, त्यामुळे त्यात माझं काहीच कर्तृत्व नाही आहे. पण या 70 वर्षाच्या आयुष्यात काहीतरी थोडंफार काम करू शकलो आणि त्यांनी पुष्कळ आपल्यासमोर गोष्टी सांगितल्या. पण मला असं वाटतं की माझी जी खरी कमाई आहे ती इथे स्टेजवर बसली आहे पलीकडे. माझे विद्यार्थी ही माझी कमाई आहे असं मी मानतो. आणि म्हणजे अक्षरशः जगभर पसरलेले आहेत विद्यार्थी. पुण्यात नुसत्या नाही, महाराष्ट्रभर, भारतभर आणि जगात विद्यार्थी आहेत. चांगल्या पदांवर आहेत, चांगली कामं करत आहेत.
चांगले स्कॉलर्स आहेत असं नाही, चांगली माणसं पण आहेत, याचा मला फार आनंद वाटतो. कारण ते आत्ता माणसाच्या गोष्टीचा उल्लेख झाला ते खरोखरच आहे की मी स्वतः नेहमी प्रयत्न माझा हा राहिला की विद्यार्थी हा नुसता विषयात पारंगत होता का पण, हा नुसता परीक्षेत चांगले गुण मिळवणारा किंवा मिळवणारी असता कामा नये, तर चांगला माणूस असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही चांगले माणूस नसाल तर बाकी सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे तो एक फार महत्त्वाचा भाग असतो. आणि म्हणून मला नेहमी असं वाटत आलं, म्हणजे मला आठवतं आहे की मी भावे स्कूलच्या तुकडीमध्ये होतो आणि भावे स्कूलच्या तुकडीतली मुलं ही साधारणपणे सायन्सला जातात, एखाद दुसरा कॉमर्सला आणि बाकी सगळे सायन्सला जातात. आणि पुष्कळ मोठमोठ्या म्हणजे शास्त्रज्ञ होतात, विज्ञानाच्या क्षेत्रात पुष्कळ कौतुक गाजवतात. मी तुकडीत असून त्याच वेळे मी आर्ट्सला जायचा निर्णय घेतला नव्हता, म्हणून मला वेड्यात पण काढलं होतं अधिकांनी. पण मी असं म्हणायचं की मला आर्ट्सलाच जायचं आहे आणि मला प्राध्यापक व्हायचं आहे, हे माझं तेव्हा ठरलेलं होतं. कारण मला नेहमी असं वाटत आलं की टीचिंग प्रोफेशन, ज्याला आपण म्हणतो अध्यापनाचा व्यवसाय, इट्स अ नोबल प्रोफेशन. तो एक उदात्त असा व्यवसाय आहे. आणि म्हणजे तसे इतरही आहेत, मी इतर व्यवसायांना कमी लेखत नाही. आता उदाहरणार्थ वैद्यकीय व्यवसाय हा सुद्धा एक अतिशय उदात्त व्यवसाय आहे जर त्या पद्धतीने केला तर. म्हणजे आमच्या व्यवसायातसुद्धा आता असं दिसतं की शर्मेने मान खाली घालावी अशी उदाहरणे काही वेळा दिसतात आणि त्याचा खूप त्रास होतो मनाला. परंतु जर चांगल्या रीतीने या व्यवसायात तुम्ही राहिलात तर तुम्ही खूप काही करू शकता, हे मी नेहमीच मानत असतो. आणि त्याचं जे साधन मला मिळेल ते साधन मी जीव तोडून वापरत गेलो. आता उदाहरणार्थ हे पुस्तक, आता हे तिसरीचं पुस्तक, ज्या वेळेला मी माझ्या आयुष्यातली 25 वर्ष म्हणजे 40 वर्ष माझी प्राध्यापकीची आहे, त्यातली 25 वर्ष ही मी शालेय शिक्षणासाठी दिली. आणि आता उदाहरणार्थ हे पुस्तक जेव्हा लिहित होतो तेव्हा मला आमच्या विद्यापीठातले काही मित्र माझी टिंगल करायचे की अरे काय राजा तू प्राथमिक शिक्षकांसाठी काम काय करतोस, इयत्ता तिसरीचं पुस्तक काय लिहितोस वगैरे. मी त्यांना असं म्हणायचो की बरोबर आहे, मी हे सगळं करतो, याचं कारण मी शैक्षणिक चातुर्वर्ण्य मानत नाही, असं उत्तर मी त्यांना देतो. कारण तो बेस आहे, तो पाया आहे, तिथे जाऊन आपण काम केलं पाहिजे. आणि आता विद्यापीठाला आमच्या इमारतीला मोठा मनोरा आहे, आपल्याला माहिती आहे. तर मी असं नेहमी त्या मनोऱ्याचं उदाहरण मी नेहमी असं म्हणतो की हा जो मनोरा आहे हा काही 4 विद्वानांनी बसून आपल्यापुरता ती ज्ञानसाधना करण्याचा हस्तिदंती मनोरा नाही आहे. तर हा मनोरा म्हणजे दूरवर खेड्यापाड्यात आदिवासी भागामध्ये पसरलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या हिताच्या टेहळणीचा हा बुरुज आहे. आणि म्हणून म्हणजे माझं नेहमी लक्ष असायचं की ही आता खेड्यापाड्यातून आलेली मुलं असायची, पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये पाऊल टाकल्यापासून त्यांचा गोंधळ होत असे. त्यातनं कोणीतरी इंग्लिशमध्ये काहीतरी विचारलं की त्याहून अधिक गोंधळ होत असे. त्यामुळे पहिलं लक्ष माझं त्यांच्याकडे असायचं. त्यांना काही नाही, एक पाठीवर नुसती थाप मारली तरी जो आत्मविश्वास मिळतो तो फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून नुसतं तुम्ही वर्गात शिकवून जे करता त्याच्या जोडीला तुम्ही कसे वागता, तुम्ही विद्यार्थ्यांना कसं वागवता, त्यांचा आत्मविश्वास कसा जागा करता, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि त्या केल्या तर विद्यार्थी घडतात, नाही तर नुसते मार्क मिळवणारे मार्क्सवादी घडतात. हे मार्क्सवादी हा शब्द मी वेगळ्या अर्थाने वापरला. मार्क्सवादाबद्दल मला आदर आहे, कारण तो वाद जो आहे तो मार्क्सवाद काय किंवा असे या प्रकारचे जे विचार आहेत, जे पुन्हा सामान्य माणसाचा विचार करणारी अशी ही तत्त्वज्ञान आहे, म्हणून आलाच. तर ह्या असा तो भाग आहे. त्यामुळे शालेय शिक्षणापासून ते पहिली ते PhD या सगळ्यावर सतत लक्ष केंद्रित केलं आणि शक्य होईल ते सगळं काम करत गेलो. आणि त्याची फळं आज आपल्याला
या विद्यार्थ्यांच्या रूपाने दिसतात. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की इतिहासाकडे पाहताना म्हणजे मगाशी ते जे सांगितलं की मी ते वाक्य म्हणजे जाणीवपूर्वक ते पुस्तक साधन म्हणून मी वापरलेलं होतं तिसरीचं. आता उदाहरणार्थ त्याला माणसाची गोष्ट असं नाव दिलं. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहास शैक्षणिक इतिहासात असं नाव इतिहासाच्या पुस्तकाला पहिल्यांदा दिलं गेलं किंवा माणसाची गोष्ट. कारण तो तिसरीतला एवढं पोर असतं त्याला ते पुस्तक हातात धरताना मुळात आनंद वाटला पाहिजे, हा भाग आहे. आणि म्हणून गोष्टीसारखीच त्याची सुरुवात केली होती. म्हणजे आम्ही असं त्याच्यात लिहिलं होतं की एकदा काय झालं, एका उपग्रहातून एक माणूस चंद्रावर गेला आणि चंद्रावरनं त्याला दूरवर एक निळा गोल दिसला. तो गोल म्हणजे आपली पृथ्वी. असं म्हणून मग पृथ्वीवर येऊन, कारण मला अश्मयुगाचा इतिहास तिसरीच्या विद्यार्थ्याला शिकवायचा होता. माणूस त्याच्या रानटी अवस्थेपासून त्याची प्रगती कशी आणि अश्मयुगातल्या माणसाचा इतिहास सांगणं विद्यार्थ्याला तिसरीच्या ही अत्यंत अवघड गोष्ट होती. त्याच्या जोडीला ते नागरिकशास्त्र. मी नेहमी असं म्हणायचो की अरे नागरिकशास्त्राने ज्या पद्धतीने अभ्यासक्रम आपण करतो आणि ते तिसरी चौथीच्या मुलांच्या माथी मारतो त्यामुळे तो कंटाळवाणाच विषय होतो त्यांच्यासाठी, शिक्षाच असते. म्हणून मी ते नागरिकशास्त्र जे आहे ते लिहितानासुद्धा मी असं कुठेतरी त्याच्यात लिहिलेलं होतं की आपण काही वेळा रस्त्याने चाललेलो असतो, मध्ये एखादा दगड पडलेला असतो, तो आपण बाजूला करावा. एखादा सार्वजनिक नळ जो असतो तो वाहत असतो, तो आपण बंद करावा. हा सिव्हिक सेन्स आहे ना. हा मुलांच्यात रुजला तर त्याला खरं नागरिकशास्त्र कळलं. म्हाताऱ्या माणसांना मदत करावी वगैरे अशा अनेक गोष्टी. म्हणजे हे एक साधन असतं आणि हे साधन माझा नेहमी याच्यावर विश्वास आहे की शिक्षण हे क्रांतीचं साधन आहे, परिवर्तनाचं साधन आहे. पण ते त्या पद्धतीने वापरावं लागतं. आणि म्हणून टेक्स्टबुक असो, वर्गातलं अध्यापन असो, बाहेरची व्याख्यानं असो, कोणतीही गोष्ट असो, ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक शिक्षकांनी आणि शिक्षिकेने जाणीवपूर्वक वापरली पाहिजे. आणि त्यासाठी मी नेहमी असं म्हणत आलो की अध्यापन हा नुसता व्यवसाय नाही, तो धर्म आहे. आणि तो धर्म म्हणून जर आपण पाळला तरच आपण चांगल्या रीतीने काहीतरी काम करू शकतो. असं तो त्यातला भाग होता. असो, मी काही याच्यावर फार बोलत नाही. आपण वारसाप्रेमी आहात आणि आमचे राऊत सर याबाबत गेली काही वर्ष फार उत्तम उपक्रम करत आहेत आणि महाविद्यालयाकडनंही त्यांना अतिशय चांगलं उत्तेजन या आपल्या आधीचेही आणि आपणही जे देत आलेलं आहात. त्यामुळे हा उपक्रम फार चांगल्या रीतीने चालू आहे. त्याच्या जोडीला महाराष्ट्र टाइम्सनी पण याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ते याचे म्हणजे काय आपण सहप्रायोजक वगैरे असं दोघा मिळून ते करतायत. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण वारसा असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा वारसा म्हणजे नुसती वास्तू नव्हे. इथे पलीकडे शनिवारवाडा आहे. तर हा वाडा म्हणजे नुसता वारसा आपला नाही आहे. या वाड्याचा प्रत्येक दगड हा काहीतरी बोलत असतो. आणि म्हणून ती वास्तू पाहताना त्याचं काय आर्किटेक्चर किंवा त्याचं स्थापत्य कसं आहे वगैरे, त्याचं सौंदर्य काय आहे, त्याची भव्यता काय आहे वगैरे वगैरे या गोष्टी तर आपण पाहिल्या पाहिजेतच पाहिजे. परंतु तो त्या अगदी पडका बुरुज असेल त्या पडक्या बुरुजाचा एक एक दगड आपल्याशी बोलू शकला पाहिजे किंवा तो काय बोलतो आहे हे आपल्याला ऐकू आलं पाहिजे. तर आपल्याला खऱ्या अर्थाने वारसा कळतो. आणि म्हणून वारसा प्रेम म्हणजे नुसतं बघणं नाही, तर त्या एकंदर आपली जी संबंध परंपरा आहे, ऐतिहासिक परंपरा आहे, ती परंपरा आत्मसात करणं, ती आपल्या रक्तात भिनवणं, हे खरं वारसा प्रेम आहे. आणि तो वारसा बघत असताना म्हणजे साधं बघा की हा जो शनिवार वाडा आहे, हा वाडा उत्तरेकडेच त्याचा मुख्य जो दरवाजा आहे तो उत्तरेकडेच का बांधला आहे, उत्तराभिमुख काय आहे. हा साधं म्हणजे ही इतकी एक छोटी गोष्ट जरी आपण पाहिली तरी आपल्या लक्षात येईल की हे बांधताना काय विचार केलेला आहे. आणि उत्तराभिमुख असं त्याला ठेवताना मराठ्यांची दृष्टी काय होती हे त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं. तर त्यामुळे
प्रत्येक वारसा नावाची जी काही गोष्ट असते, आणि वारसा ही वास्तूत जसा असतो तसं ग्रंथात असते, अनेक गोष्टींमध्ये असतं. आपली संस्कृती हाच एक मोठा वारसा असतो, आणि म्हणून वारशाकडे आपण कसं बघतो हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते बघताना एक फार मोठं पथ्य पाळावं लागतं, ते हे की वारशाचा आपल्याला अभिमान जरूर असावा, पण दुरभिमान असू नये. वारसा जो आहे त्याच्यात काही वेळेला आपले दोषही उतरलेले असतात. ते दोष काय आहेत याच्याकडे सुद्धा डोळसपणे बघितलं तर आपण पुढे जाऊ शकतो आणि वारशात भर घालू शकतो. त्यामुळे काय होतं की इतिहासाविषयी मला नेहमी असं वाटतं की इतिहासाविषयीचा दुरभिमान हा आपला एक खूप मोठा दोष आहे, आणि तो आपल्या समाजाला खूप नडतो आहे. म्हणून मी अलीकडे एक शब्दप्रयोग रूढ केलेला आहे, आणि तो शब्दप्रयोग म्हणजे हिस्टॉरिकल लिटरसी किंवा ऐतिहासिक साक्षरता. काय अभिप्रेत आहे मला त्याच्यात की ऐतिहासिक साक्षरता याचा अर्थ असा, वेगवेगळी म्हणजे साधी साक्षरता तर असतेच, तीही आपण वाढवायचा प्रयत्न करतो, पण ऐतिहासिक साक्षरता याचा अर्थ असा की इतिहासाविषयी सर्वसामान्य माणसाला, इतिहासाच्या प्राध्यापकाला असेल ते वेगळं, पण सर्वसामान्य माणसाला इतिहासाविषयी असणारं किमान ज्ञान आणि अतिशय परिपक्व असं भान, याला एकत्रितरित्या मी ऐतिहासिक साक्षरता. आणि आपल्याकडे ज्या अनेक सामाजिक समस्या आहेत, जे या प्रकारचे अनेक वाद निर्माण होतात, अनेक दंगे होतात, अनेक समस्या निर्माण होतात, या समस्यांच्या मुळाशी माझं मत असं आहे की ऐतिहासिक साक्षरता कमी पडते आपली, म्हणून या समस्या निर्माण होतात. आणि त्यामुळे जर आपण ऐतिहासिक साक्षरता निर्माण करू शकलो, वाढवू शकलो, तर आपल्या अनेक समस्या दूर व्हायला आपोआप मदत होणार आहे. म्हणून या वारशाच्या निमित्ताने आपण जे एकत्र जमतात, ते एकत्र जमणं आणि त्याचा विचार करणं हा सुद्धा ऐतिहासिक साक्षरतेचाच एक भाग आहे. आणि मला असं वाटतं की केवळ आमचे विद्यार्थी नाही, आमचे प्राध्यापक नाही इतिहासाचे, आम्ही किती पुरे पडणार आहोत, आपण सगळे या ऐतिहासिक साक्षरता जी आहे तिचा प्रसार करणारे अतिशय चांगले दूत आहात असं मी मानतो. तेव्हा आपल्या माध्यमातून हा प्रसार होईल, आणि म्हणून यासारखे उपक्रम जेव्हा होतात तेव्हा फार आनंद वाटतो की हे अत्यंत विधायक पद्धतीने चालणारे इतिहासाविषयीचे उपक्रम आहेत. तेव्हा हा उपक्रम असाच चालू राहावा, आणि त्याच्यातून आपल्यासारखे जे अतिशय सजग असे नागरिक आहेत, पुण्यातले नागरिक हे सजगच असतात. पुण्याच्याबद्दल अनेक वेळा खूप चेष्टा केली जाते, पण ती चेष्टा करताना सुद्धा ती चेष्टा करणारे अनेक लोकसुद्धा पुण्यात येऊन स्थायिक होतात. त्यांना पुण्याचं आकर्षण असतं हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे पुण्याचं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर म्हणतातच पुण्याला, पण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात एक वेगळं स्थान आहे. आणि ते काय आहे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही. म्हणजे पुण्याचा जो इतिहास आहे तो इतिहासपूर्व काळापासून, म्हणजे प्राचीन अश्मयुगातली हत्यारंसुद्धा इथे सापडली आहेत, तिथपासून पुण्याला इतिहासाचा वारसा आहे. आणि शिवकाळापासून पुढचा जो वारसा आहे, शिवकाळ काय एकंदरच मराठ्यांचा इतिहास जो आहे त्याचा अत्यंत देदीप्यमान असा वारसा, पुढे स्वातंत्र्य चळवळीचा वारसा हा सगळाच आहे. समाज सुधारणा चळवळीचा वारसा. आज आपण हा जो दिवस साजरा करताय तो, आणि आपण भिडेवाड्याला भेट देऊन आलेला आहे. इथे अनेक महिला मला दिसत आहेत, त्या आज ज्या शिकलेल्या आहेत त्याचं मूळ तिथे आहे. तर ते खरोखर म्हणजे महात्मा फुले यांना आपण महात्मा का म्हणतो, आणि सावित्रीबाई या केवळ त्यांची सावली नव्हत्या, त्यांचं एक स्वतंत्र विचारविश्व आणि कार्यक्षेत्र होतं, आणि ते दोघांचं एकमेकांना पूरक होतं. तर त्यामुळे त्यांनी केलेलं जे काम आहे ते फार मोलाचं असं काम आहे. आणि त्याच्यातून अनेक म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की सावित्रीबाईंच्या शाळेतली एक मुलगी मुक्ता, त्या मुक्ताचा निबंध वाचून बघा. जर आपल्याला माहिती असेल तर प्रश्नच नाही, पण जर माहिती नसेल मी आत्ता सांगत नाही, तेवढा वेळ माझ्याकडे नाही. पण 14 वर्षाची मातंग समाजातली मुलगी, त्या मुलीने जो निबंध लिहिला आणि त्याच्यात जे संबंध समानतेबद्दलचं कुठलंही तत्वज्ञानात्मक भाषा न वापरता, त्या मुलीच्या वयाची भाषा वापरत, पण जो एक संबंध, जो विद्रोह त्याच्यातून पुढे आला,
आणि समानतेचा विचार पुढे आला. ते जर पाहिलं तर महात्मा फुले यांचं कार्य कसं रुजत होतं. पुढे ताराबाई शिंदे यांनी 1882मध्ये स्त्री पुरुष तुलना हा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाची सुरुवातच मुळी मी निरंतर मराठमोळ्याचे अटकेतील गृहबंदी शाळेतील मतिहीन अबला अशी सुरुवात केली. उपरोधिक आहे ते. आणि पुढे ज्या प्रभावीपणे आणि ज्या परखड भाषेत त्याने पुरुष वर्गाला, समाजाला, धर्ममार्तंडांना जे काही सुनावलेलं आहे आणि त्यातनं जो समता विचार मांडलेला आहे तो विलक्षण धारदार असा तो समता विचार. तर हा आपला वारसा आहे आणि हा जो वारसा आहे त्यामुळेच आपण हा दिवस आज साजरा करू शकतो. आता योगायोग असा आहे की माझा जन्म हा या दिवसाचा आहे आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो, मुळात गमतीने म्हणतो पण ते खरं गांभीर्याने पण तितकंच खरं आहे की मी स्त्रीवादी आहे हे जन्मसिद्ध आहे. स्त्री पुरुष समानता मी नुसती मानत नाही, मी ते आचरतो कायम आणि सर्व प्रकारची समता आचरतो. कुठलीही विषमता जी आहे त्याच्यावर माझा कधीही विश्वास नाही. आणि याचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्या कुठल्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला ते विचारू शकता. असं आहे. त्यामुळे समता ही गोष्ट, ही जी तत्त्वं आहेत ना ती घटनेच्या पुस्तकात नुसती ठेवण्याची तत्त्वं नाहीत, ही साक्षात आचरण्याची आणि जगण्याची तत्त्वं. मी या मुलांना सांगायचो 19व्या शतकातील महाराष्ट्र हा पेपर शिकवायचो तेव्हा पहिल्या तासाला मी त्यांना असं सांगायचो, पहिल्या तासाला मी शिकवायचं काहीच नाही, बाकी म्हणजे अभ्यासक्रम शिकवायचो नाही. तर मी त्यांना पहिल्याच तासाला असं सांगायचो की लक्षात ठेवा, हा पेपर हा नुसता शिकण्याचा आणि परीक्षेत मार्क मिळवण्याचा पेपर नाही, हा पेपर जगण्याचा पेपर आहे. हे मी नेहमी त्याला सांगतो. तर त्यामुळे या दृष्टीने म्हणजे हा जो सगळा आपल्याला वारसा आलेला आहे हा वारसा खूप महत्त्वाचा आहे आणि तो वारसा जर आपण डोळसपणे जपला तरच आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकणार आहोत. आपण जगातली एक महासत्ता बनण्याच्या दिशेने चाललेलो आहोत. पण महासत्ता बनणं म्हणजे पाशवी शक्ती केवळ मिळवणं नाही आहे. अणुबॉम्ब वगैरे लागतो तो करावा, त्याचा वापर करायचा नाही आहे, पण तो असावा. ठीक आहे, शक्ती आपल्याकडे सामर्थ्य असलंच पाहिजे, परंतु त्या सामर्थ्यापेक्षासुद्धा साधं अशोकाने शस्त्रविजयाचं जे धोरण आहे ते सोडून धर्मविजयाचं धोरण स्वीकारलं. तर शस्त्रविजयाचं सामर्थ्य असावं पण धर्मविजयाचं वर्तन असावं असं नेहमी मला वाटतं. आणि ते जर आपण केलं आणि धर्म हा आपल्या आचरणात जर आपण आणला तर खूप काही बदल होऊ शकतो. म्हणून यासारखे जे दिवस साजरे करायचे हे त्यासाठी करायचे. स्त्री पुरुष समानता जी आहे त्याच्यावर भाषणं द्यायची गरजच पडता कामा नाही. ते प्रत्येक घराघरामध्ये ती समानता दिसली पाहिजे. निवडणुकीच्या वेळचं सुद्धा चित्र माझ्या मते बदलायला पाहिजे. कारण प्रचाराला लोक येतात तेव्हा घरातला पुरुष पुढे होतो आणि म्हणतो काय काळजी करू नका, आमची सगळी मतं आहेत तुम्हाला. तर अरे बाबा तू कशाला ठरवतोस, कदाचित तुझ्या बायकोचं मत वेगळं असू शकतं ना, तिचं तिला ठरवू देणं असा तो भाग आहे. असो, त्याच्या खोलात जात नाही. आज या निमित्ताने आपण जमलो त्यामुळे ही समतेची ज्योत जी आहे ती मनात कायम आपण टिकवू असं एक आवाहन मी करतो. आणि आपल्याशी बोलण्याची संधी मला दिली याबद्दल आणि माझा जो गौरव केला त्याबद्दल मी महाविद्यालयाचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.